नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मेघा, आज काय बनवते? आज गावच्या पद्धतीचं मटण, सुक्क पातळ गावच्या पद्धतीचं मटण बनवते आज. हे 1 किलोला थोडं कमी मटण आहे. हे मस्त असं स्वच्छ मटण धुवून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडी हळद टाकून घ्यायची. म्हणजे अर्ध्या चमच्याला थोडी जास्त हळद टाकायची आणि हे एकसारखं मस्त असं कालवून घ्यायचं, म्हणजे हळद मीठ मटणाला व्यवस्थित लागतं. आजच्या ब्लॉगची सुरुवात तर आपण केलेलीच आहे. आज मी बनवणार आहे मटण, म्हणजे जे गावच्या पद्धतीने आपण मटण बनवतो ते मी बनवणार आहे. म्हणजे आमच्या सांगलीला ज्या पद्धतीने मटण बनवलं जातं ते मी आज मटण रेसिपी, सुक्की पातळ, त्याच्यासोबत भाकरी, असं सर्व काही छान असं जेवण बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. तर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. वीडियो को लाइक करना, चैनल को सबस्क्राइब करना. चला द्या बघूया मटन रेसिपी कशी होते. बघूया तुम्हाला. 2 कांदे मस्त असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि 1 टोमॅटो. एका पातेल्यामध्ये मीडियम साईजचं पातेलं घ्यायचं. त्या पातेल्यामध्ये ज्या प्रमाणात तुम्हाला तेल हवं आहे, काहींना तेल जास्त आवडतं तर त्या प्रमाणात तुम्ही तेल टाका. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जे 2 आपण बारीक चिरलेले कांदे होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे. कांदा असा लालसर तेलामध्ये भाजायचा, म्हणजे चांगला तेलामध्ये भाजून घेतला की त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकायचा आणि कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. तोपर्यंत आपण मटणाला हळद मीठ लावलेलं असतं ते पण चांगलं त्यामध्ये मुरलेलं असतं. आणि हे पाहू शकता तुम्ही, तेलामध्ये छान कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे. टोमॅटोही असा नरम पडलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे हळद मीठ लावलेलं मटण आहे ते टोपामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त खालीवर करून एकजीव करून घ्यायचे. एक चांगले 5 मिनटं तरी त्याला असे हलवत राहायचे, म्हणजे तेल सगळीकडे मटणामध्ये लागते आणि हळद मीठ एकजीव होतं. आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान त्याला कलर आला आहे. त्याच्यानंतर एक झाकण ठेवायचं. जर झाकण ठेवून तुम्हाला नसेल पाणी गरम करायचे तर तुम्ही सेपरेट टोपामध्ये पाणी गरम करू शकता. पण आमच्याकडे गावाला सांगलीच्या पद्धतीमध्ये असंच केलं जातं की टोपावरच आम्ही जे झाकण असतं ते ठेवतो आणि त्याच्यात पाणी वतायचं, म्हणजे पाणी छान गरम होतं आणि तेच पाणी नंतर मटणामध्ये टाकायचं. तर पाहू शकता गरम झालेलं पाणी मी मटणामध्ये पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि नंतर मिडियम गॅसवर मटण शिजू द्यायचं. तुमची सर्व कामावरून घेतली आणि म्हटलं आता संध्याकाळच्यालाच मटण बनवावं म्हणून मार्केटमधून जाऊन 1.5 किलो मटण आणलेलं आहे. मला किती 670 रुपयाचं मटण भेटलं. मस्त ताजं छान. मी स्वतः जाऊन आणलं. मांडी आणि चापाचं त्याच्याबरोबर थोडी मिक्स असं थोडं दिलेलं आहे आणि आता बनवते. बघूया रेसिपी कशी होते, तुम्हाला आवडते का. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक कमेंट नक्की करा. एकतर गरमीचे दिवस आहेत आणि गरमी जास्त असल्यामुळे शंभूला सारखं मध्ये आधी म्हणजे दररोजच त्याला मी लिंबू पाणी करून देते दुपारचं. त्याला खूप आवडतं लिंबू पाणी प्यायला, तर त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवते. थँक्यू. आता भरपूर प्रमाणात ऊन लागतंय ना आणि घरामध्ये पण खूप गरम होते. एकतर उन्हाचं टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे तर रोज आतिशला लिंबू पाणी ठरलेलंच असतं. रोज दुपारी मम्मा लिंबू पाणी करून दे, है ना आतिश. कुठलाही ज्यूस नको पण लिंबू पाणी पाहिजे, एवढं त्याला जास्त लिंबू पाणी आवडतं. बरोबर ना. तू पण सांग त्यांना उन्हामध्ये जाऊ नका म्हणून. उन्हामध्ये नको लावा. घरातच बसून राहायचं, है ना. मम्मीला सांगा 2 ग्लास बनवायला आरामशीर. काय काय बनवायला? लिंबू पाणी. मग घरी अजून बाहेर नको खेळायला जावा. ऊन चांगले आहे, गरमी पण होऊन जाईल. जास्त आहे, गरमी पण होऊन जाईल, है ना. तू गावाला कधी जाणार?
गावाला नाही जाणार, स्विमिंग पूलला जायचं ना. तुला जायचंय. हा. वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा. एक मोठी वाटी खोबऱ्याची मस्त अशी बारीक काप करून घेतलेले आहेत तिचे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ, 1.5 चमचा जिरे, एवढा असा लसूण घेतलेला आहे, एवढ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, अद्रकचे एवढे काप घेतलेत, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याचबरोबर पुदिना, हे एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. टोमॅटो आपण ऑलरेडी त्यामध्ये टाकलेला आहे जेव्हा मटण शिजत टाकत होतो तेव्हा, त्यामुळे नंतर टोमॅटो नाही टाकायचा. एवढं साहित्य घ्यायचं. साहित्य तुम्ही पाहिलेलं आहे. नंतर एका तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मसाला सर्व भाजायला घ्यायचा. पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून अगोदर आपले खोबऱ्याचे काप आहेत ते चांगले लालसर भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हळूहळू सर्व मसाला तेलामध्ये थोडं थोडं करून भाजून घ्यायचा. कारण जर कच्चा मसाला वाटला तुम्ही तर त्याची टेस्ट अशी मटणाला लागत नाही. पण हा मसाला सर्व मसाला असा जर तेलामध्ये छान भाजला आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटण करून तो मसाला जर तुम्ही मटणामध्ये टाकला तर त्याची चव खूप भन्नाट असते. त्यामुळे नेहमी मसाला भाजूनच टाकायचा आणि तोही थोडं थोडं तेल टाकून कांदा वगैरे मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून छान असा टाकायचा. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मसाला भाजत आहे. आमच्या गावाकडे याच पद्धतीने मटण केले जाते आणि खरंच ही जी रेसिपी आहे ती चवीला अगदी खूप सुंदर लागते आणि तुम्ही अशा प्रकारे मटण खरंच करून बघा. आणि मटण शिजत बाजूला मी मटण ठेवलेलं आहे शिजायला. तर जसं जसं शिजत असेल तसं तसं त्याच्यातील पाणी कमी होतं. तर थोडं गरम करून पाणी त्यामध्ये टाकत राहा, जसा तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे. आणि मटण नेहमी टोपामध्ये शिजवायचं. कुकरमध्ये मटण शिजवलं तर त्याला जराही चव नसते. त्यामुळे मटण हे नेहमी तुम्ही टोपामध्ये शिजवा. ये देखो मेरी आज की एक ड्राइंग सबसे हार्ड है, ये भी मैंने ही बनाया है. आपको अच्छा लगा तो वीडियो लाइक करना, चैनल सब्सक्राइब करना, कमेंट में वीडियो नाम लिखना. कमेंट में कमेंट में ड्राइंग अच्छी लगी तो गुड लिखना. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आतिशला आता दुसरं काही काम नाही, त्यामुळे त्याला ड्रॉइंगची खूप चांगली आवड लागली आहे. तर पाहू शकता आता तुम्ही की मसाला थंड झाला आहे आणि मी थोडं करून मिक्सरमध्ये वाटून घेते. कारण माझ्याकडे हे छोटंच मिक्सरचं भांडं आहे, मोठं भांडं नाही आहे. त्यामुळे मला 2 पार्टमध्ये मला मसाला बारीक करावा लागतो, एका ह्याच्यामध्ये सर्व बसत नाही. तर 2 वेळचं मी असं वाटण करून घेते आणि थोडं पाणी टाकलं ना तर मस्त असं वाटण एकदम बारीक छान होतं. तर मध्ये मध्ये थोडं पाणी टाकत राहा म्हणजे वाटण एकदम बारीक असं वाटलं जाईल. तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटण एक भाग त्याचा झालेला आहे आणि छान असं मी वाटून घेतलेलं आहे. बारीक वाटायचं म्हणजे ते रस्सा पण एकदम छान लागतो. वाटण जास्त मोठं आणि जाडसर नाही ठेवायचं, असं बारीकच छान वाटून घ्यायचं. आपण मटण शिजले का बघूया. मी असे 2-3 पीस काढून घेतले प्लेटमध्ये. परफेक्ट शिजलंय. आपला मसाला रेडी आहे. मटण पण शिजलेलं आहे. पण मटणमध्ये आणखी रस्सा हवा आहे म्हणून मी एक्स्ट्रा पाणी गरम करायला ठेवले. तर शिजलेलं मटण गॅस बारीक करून सर्व मी एका ताटामध्ये काढून घेते. कारण आपल्याला सुक्क पण बनवायचं आहे.
तर मी सर्व असं शिजलेलं मटण काढून घेतलेलं आहे. थोडंफार त्यामध्ये ठेवलेलं आहे रश्शामध्ये आणि रस्सा असा होत आहे. आणि बाजूलाच एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, कारण आपल्याला सुक्कं मटण बनवायचं आहे. तर एका कढईमध्ये तेल टाकून घ्या. थोडं जास्त तेल टाकायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तेल तापलं की त्यामध्ये बारीक चिरले एक अख्खा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो त्यामध्ये टाकायचा. बारीक चिरलेला कांदा मस्त असा तेलामध्ये लालसर भाजून घ्यायचा. यामध्ये मी घातलेलं आहे मीठ, आमच्या गावच्या पद्धतीतलं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला. खरं तर मी शूट करायचं विसरून गेले, पण मी एवढं सगळं यामध्ये टाकलेलं आहे आणि ते नंतर आपण तेलामध्ये टाकायचं. कधी कधी असं होतं ना, आपण एखादी गोष्ट करायला मांडली आणि अचानकच सिलेंडर संपतो आणि तसंच आता काहीसं झालं. अचानकच सिलेंडर संपला. सगळं काही मला बंद करावं लागलं आणि पहिला सिलेंडर जोडावा लागला. आणि एकतर आता सिलेंडर लवकर भेटत नाही आहे. कसंबसं प्रयत्न करून मी सिलेंडर जोडते. खूप वेळ प्रयत्न केला तर सिलेंडरचं वरचं झाकण निघत नव्हतं आणि कसंबसं प्रयत्न करून नंतर निघालं आणि मी सिलेंडर जोडून घेतला. आणि त्याच्या मागचं लगेच झाडूने वगैरे साफसफाई करून घेतली, कारण मग सारखं आपल्याला त्या टाकी बाहेर काढता येत नाही. ते झालं. त्यानंतर गॅस चालू केला. पुन्हा एकदा तेल गरम होऊन दिलं, कारण अगोदरच मी कांदा टाकून बसले होते. मग कांदा चांगला लालसर होऊन दिला. त्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटोही चांगला असा नरम होऊन द्यायचा. आणि जो आपण वाटण केलेलं होतं त्यातला थोडंसं, म्हणजे सुक्या मटणाला जास्त वाटण टाकायचं नाही. एक 1 ते 1.5 पळी वाटण टाकायचं, म्हणजे छान असं मटण होतं. आणि जास्त तुम्ही मसाला टाकला तर ग्रेव्हीच होऊन जाते त्याची. मटण असं एवढं काही टेस्टी लागत नाही. त्यामुळं कमी मसाला, सुक्या मटणाला नेहमी कमी मसाला टाकायचा. आणि मसालाही मी तेलामध्ये छान असा भाजून घेत आहे. त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. आणि तुम्ही पाहत असाल बाजूने कसं तेल सुटलं आहे. त्यानंतर चांगलं तेल सुटलं की जे सुक्या मटणाला छान लाल तिखट वगैरे मी टाकलं होतं ते सर्व काही यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तुम्ही एक 2-3 चमचे पाणी ॲड केलं किंवा त्यामधला रस्सा थोडासा इकडे टाकला तरी चालतो. म्हणजे जे वाटण आहे ते सुक्या मटणाला छान लागतं. किंवा मटणावर झाकणी जरी ठेवली तरी म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मसाला छान मटणामध्ये मुरतो. तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आणि किती सुंदर मटण दिसत आहे. मग थोडंसं वाटणाच्याच मसाल्यात थोडं पाणी टाकलं आणि तेच पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि नंतर थोड्या वेळ झाकण द्यायचं. झाकण ठेवलं म्हणजे की छान असं तेल सुटतं आणि मसालाही मटणामध्ये छान मुरतो. आणि तुम्ही पाहू शकता कमी ग्रेव्हीमध्ये सुक्कं असं किती सुंदर सुक्कं मटण दिसत आहे. अशा प्रकारे मस्त असं आपलं सुक्कं मटण रेडी झालेलं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये छान अशी टाकायची, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि कोथिंबीरचाही स्वाद त्यामध्ये होता. तर तुम्ही पाहू शकता सुक्कं मटण किती छान झालं आहे. कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर आपल्याला पातळ रस्सा बनवायचा आहे. तर त्या रश्श्यामध्ये जेवढं काही राहिलेला मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे. ज्या प्रमाणात तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही रस्सा टोपामध्ये, आम्हाला एवढा रस्सा पाहिजे होता तर मी ह्या टोपाप्रमाणेच म्हणजे पाणी ॲड करत रस्सा केलेला आहे. आणि त्यानंतर सर्व मसाला यामध्ये मी टाकलेला आहे. मसाला टाकून झाला की त्यामध्ये तुम्ही 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला मस्त असा त्यामध्ये टाकून झाल्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे. तुम्हाला ज्या प्रमाणात मीठ पाहिजे त्या प्रमाणात मीठ टाका. आणि हा रस्सा अतिशय भन्नाट लागतो. भाकरीसोबत तर खूप छान लागतो. आणि मी रस्सा का जास्त हे केलेला आहे, कारण आतिश आमचा तिखट खात नाही, तर त्याच्यासाठी अळणी काढून ठेवावं लागतं मला. तर त्याच्यासाठी 2-4 पळी मी अळणी रस्सा काढून ठेवते, म्हणून जास्त मला थोडं पाणी ओतावं लागलं. तर त्याला छोट्याशा टोपामध्ये
थोडं अळणी काढून ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं तरी तो खातो, त्यामुळे त्याच्यासाठी मी असं सेपरेटच काढून ठेवते आणि त्यानंतरच लाल तिखट वगैरे टाकते. तर कश्मीरी लाल तिखट 1 चमचा टाकले आणि ह्या आमचा गावचा घाटी मसाला जो असतो तो 1 वाटी टाकलेला आहे. तो जास्त तिखट नसतो, कांदा लसूण मसाला सर्व एकत्रच वाटण असतं. आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकली आणि मस्त असं शिजू दिलं, छान उकळी येऊन दिली. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर रस्सा दिसत आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा की मटण कसं आहे आणि कशी वाटली माझी रेसिपी. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर मला सांगा. अशा पद्धतीने मटण करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त अशी मटण थाळी रेडी झालेली आहे. पाहू शकता कसं मस्त झालंय मिस्टरांना जेवण? मी बनवून दिलेली आहे. खरंच चांगलं झालं ना. थँक्यू. आणि आत्ता आमचे जेवण झाले, आत्ता जस्ट जेवलो. खरं जेवण खरंच मस्त झालं होतं. मटण खरंच खूप मस्त आणि खरं ताजं होतं, त्यामुळे खूप छान लागत होतं. एकदम सुंदर मटण झालं होतं. आत्ताशी जेवले, अजून माझी सर्व कामं पडलेली ती आणि मी खूप कंटाळून गेले. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. मटणची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि खरंच खूप छान लागते गावच्या पद्धतीची. कमी मसाल्यात जास्त मसाल्यांची पण म्हणजे गरज नाही आहे किंवा गरम मसाले वगैरे टाकण्याची झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आणि हो, मी अजून एक तुम्हाला टिप्स सांगेन की मटण हे नेहमी म्हणजे टोपामध्ये शिजवा, कुकरमध्ये शिजवू नका. कुकरमध्ये शिजवलं तर मटणाची पूर्ण चव निघून जाते, त्यामुळे वेळ लागू द्या शिजायला. गॅस जास्त जळतो मला माहिती आहे, पण तरीही वेळ लागला तरी चालेल, पण टोपातच मटण शिजवा. त्याची खरंच चव खूप भन्नाट असते. तुम्ही म्हणजे करून नक्की करून पहा, मग तुम्हालाही समजेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय.